राज्यात लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही। टास्क फोर्सचे सदस्य लॉकडाऊनच्या बाजूने आहेत अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेली आहे। सगळी तयारी झाल्यानंतर मुख्यमंत्री लॉकडाऊन बाबत निर्णय घेतील असंही टोपेंनी सांगितलंय। टास्क फोर्सच्या बैठकीनंतर राजेश टोपेंनी ही माहिती दिलेली आहे। मुख्यमंत्री 2 दिवस अर्थ विभाग आणि इतर विभागांशी चर्चा करणार आहेत। लॉकडाऊन लावताना गरीब वर्गाला कशा पद्धतीने मदत करता येईल यावरती ही चर्चा होणार आहे। या संदर्भात बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होण्याची शक्यता आहे। त्यानंतर म्हणजे 14 एप्रिल नंतर मुख्यमंत्री लॉकडाऊन बाबत योग्य निर्णय घेण्याची शक्यता आहे। लॉकडाऊनची परिस्थिती मात्र निर्माण झालेली आहे असं टास्क फोर्सचं एकंदर मत निर्माण झालेलं आहे। जरूर काही टास्क फोर्सच्या मेंबर्सचं मत वेगळं आहे, असू शकतं की लॉकडाऊन हा काही पर्याय असू शकत नाही, परंतु बहुतांश टास्क फोर्सच्या मेंबर्सचं मत लॉकडाऊन केल्याशिवाय गत्यंतर नाही। कदाचित 14 एप्रिल आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर ती कॅबिनेट जर झाली आणि त्यानंतर कदाचित त्या संदर्भातला जो काही उचित निर्णय आहे तो उचित निर्णय माननीय मुख्यमंत्री त्या निमित्ताने नंतर घोषित करतील। तेव्हा टास्क फोर्सच्या बैठकीनंतर राज्य सरकार लॉकडाऊनच्या तयारीला लागलेलं आहे। आजच्या बैठकीत कोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा झाली आहे आपण जाणून घेऊयात। निर्बंध लावून कडक दंडात्मक कारवाई करणं या मुद्द्यांवरती आज चर्चा झालेली आहे। विनामास्क फिरणाऱ्यांवरती मोठी कारवाई केली जाणार आहे। दंडाची रक्कम येणाऱ्या काळात वाढवली जाईल असं कळतंय। रेमडेसिवीर इंजेक्शनचा अवाजवी वापर थांबवणं, ऑक्सिजनची उपलब्धता, बेडची उपलब्धता आणि उपचार पद्धती याबद्दल देखील या बैठकीत विचार मंथन करण्यात आलं। अधिकाऱ्यांशी चर्चा करून सर्वसमावेशक नियमावली तयार करणं या मुद्द्यांवरही चर्चा झाली। निर्बंध लावून कडक दंडात्मक कारवाई करण्यावरही बैठकीत चर्चा झाली आहे। यानंतर एक धक्कादायक बातमी भंडाऱ्यातून। सध्या कोरोनामुळे मृत्यूंची संख्या एवढी वाढली आहे की अंत्यसंस्कारालाही लाकडं मिळेनाशी झाली आहेत। त्यामुळेच भंडाऱ्यातल्या एका गावात एक धक्कादायक प्रकार घडलाय। कोरोना काळात मृतदेहांची अवहेलना, मरणानंतर सरण ही गहिवरलं। मृतदेह जाळायला लाकडं मिळेनात। अर्धवट जळालेल्या मृतदेहांचे कुत्रे तोडतायत लचके। भंडारा जिल्ह्यातल्या करखेडामधील ही दृश्य प्रचंड विचलित करणारी आणि सुन्न करणारी आहेत। गावात कोरोनानं थैमान घातलंय। 102 रुग्ण सापडलेत तर 4 जणांचा मृत्यू झालाय। सध्या मृत्यूंची संख्या प्रचंड वाढल्यानं लाकडं पुरेशा प्रमाणात मिळत नाहीयेत। त्यामुळे बरेच मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत राहत आहेत। रात्री कुत्रे अर्धवट जळालेल्या मृतदेहांचे लचके तोडतायत आणि गावात घेऊन येत आहेत। त्यामुळे गावात भीती वाटू लागली आहे। डेड बॉडी अर्धवट जळलेले काही पार्ट्स होते ते कुत्र्यांनी इकडे आणलेले होते। त्यासाठी लोक आले होते घरी, त्यामुळे मी त्या स्पॉटवर गेले असता तिथं मला पुष्कळसं दिसलेत, पॉलिथिनमध्ये काही अवयव दिसलेत, काही हात अर्ध जळलेलं दिसले। त्याच्यासाठी स्मशानभूमी बनवावी जेणेकरून लोकांना त्रास होणार नाही आणि पर्याय व्यवस्था लवकरात लवकर करून याचा मार्ग मोकळा करावा। अखेर काही ग्रामस्थांनी एकत्र येत कुत्र्यानं आणलेले अवयव पुन्हा स्मशानभूमीत नेऊन अंत्यसंस्कार केले। या करखेड्यामधल्या स्मशानभूमीत संध्याकाळी 7 नंतर लाईट नसतात, त्यामुळे कुणीही कर्मचारी इथे थांबत नाही। रात्री कुत्रे येऊन गोंधळ घालतात। रात्रीच्या वेळेस इथं काही लाईन नाही, काही नाही, लाईट वगैरे नाही, तर आपले माणसं 7 वाजतापर्यंत राहतात। 7च्या नंतर निघून जातात। तर हे गावातले कुत्रे येऊन ते म्हणजे ताराचा कंपाऊंड आहे ना, फक्त ताराचा कंपाऊंड असल्यामुळे ते कुत्रे आतमध्ये जातात आणि गेल्याच्या नंतर ते बॉडीचे काहीतरी अवयव खिचत असतील। गावागावांमध्ये कोरोनाची भीती आहे। स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी रीग आहे। अनेक ठिकाणी लाकडं मिळत नाहीयेत तर कुठे लाकडं महाग झाली आहेत। मरणानंतर
मृतदेहांची अवहेलना होणार नाही याची काळजी प्रशासनानं घ्यायला हवी. प्रवीण तांडेकर, झी 24 तास, भंडारा. यानंतरची बातमी आहे शिर्डीतून. कोरोनाची महाराष्ट्रात चिंताजनक स्थिती असताना अशी काही गावं आहेत जिथं कोरोनाचा शिरकावच झालेला नाहीये. ग्रामस्थांची एकजूट, प्रशासनाची साथ आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना यामुळे कोरोना रोखण्यात यश आलंय. अशाच गावांपैकी अहमदनगर जिल्ह्यातील वावरथ जांभळी हे गाव. पाहूया त्याबद्दलचाच हा खास रिपोर्ट. अत्यंत दुर्गम अशा भागात आज कोरोनाची काय स्थिती आहे, त्या ठिकाणी लस पोहोचलेली आहे का, त्या ठिकाणी आरोग्य व्यवस्था दिल्या जाते का, ह्याचा आढावा आज आपण घेणार आहोत. राहुरी तालुक्यात मुळा नदीवर मुळा धरण बांधलं गेलं. 26 TMC साठवण क्षमता असलेल्या या धरणाच्या पाणी फुगवट्यामुळे काही गावं पुनर्वसित करावी लागली. त्यामुळे वावरत, जांभुळबन आणि जांभळी या गावाचा रस्ते मार्गाने राहुरीशी संपर्क तुटला गेला. जायचं असेल तर होडीनच प्रवास करून जावं लागतं. त्यामुळे अनेक अडचणींशी सामना ग्रामस्थांना करावा लागतो. 3 गावं मिळून 5,500 लोकसंख्या असलेल्या या गावात पोहोचणं तसं अवघड बनतं. मात्र याच स्थितीमुळे गावात कोरोनाचा शिरकाव झाला नाही. गावानंही तशी दक्षता घेतली आहे. नातेवाईक पाहुणे रावळे येण्याचं या ठिकाणी टाळायचं कंपल्सरी, आणि आपणही बाहेर जायला खूप या ठिकाणी टाळायचं आहे. त्यामुळं येणारे जे काय मोजके त्यांना पण त्या गोष्टीचं सगळे बंधन असतात. ते बरेचसे बाहेरगावचे पुण्या मुंबईचे लोक म्हणजे येत होते इकडे, तर आम्ही बऱ्याच ठिकाणी तिथं व्हिजिट दिली. कोणी काय आजारी आहे का ते पाहिलं, आणि लोकांना जास्त कोणाला असं बाहेरगावच्या नाही तर आम्ही जास्त वेळ दिवस थांबून पण नाही दिला. या गावांना जाण्यासाठी रस्ते मार्गानं पारनेर अहमदनगर असा वळसा गावून जवळपास 100 किलोमीटर अंतर जावं लागतं. त्यामुळे अनेक जण मुळा धरणातून चालणाऱ्या होडीतून मोटरसायकल घेऊन प्रवास करतात. मात्र सध्या जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढल्यानं अनेकांनी गावातून बाहेर येणं कमी केलंय. 12 गाड्या घेऊन जातोय मी, 7 ते 8 नेतोय, 2च नेतोय. आता 2-3 अशा नेतोय. आता परवडत नाही. त्याच्यात ग्रामपंचायतला 700 रुपये रोज द्यावा लागेल. मुळा धरणाच्या बॅकवॉटरमध्ये वसलेल्या वावरत जांभळी या गावात प्रामुख्यानं शेती आणि मासेमारीचा व्यवसाय होतो. राज्यातील केवळ ही गावच नाही तर कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्गातील अनेक गावात कोरोना नाही. कोल्हापुरात 123 गावात कोरोना रोखण्यात यश आलंय. सांगलीत 33 गावांमध्ये तर सातारा जिल्ह्यातील 101 गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव नाही. कोकणातही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 317 गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखलं आहे. हे विशेष. अहमदनगर जिल्ह्यातल्या ह्या गावात अद्याप गेल्या 2 लाटेत कोरोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाही आहे. केवळ ह्या गावाची भौगोलिक स्थिती आणि पाळले गेलेले नियम ह्यामुळेच हे शक्य झाले आहे. प्रशांत शर्मा, वावरत जांभळी, अहमदनगर. यानंतर संपूर्ण राज्याची चिंता वाढवणारी बातमी, कारण राज्यात आज आतापर्यंतची उच्चांकी कोरोना रुग्ण वाढ झाली आहे. आज दिवसभरात तब्बल 63,294 कोरोना रुग्ण वाढलेले आहेत. तर अजून धक्कादायक गोष्ट ही की मागच्या 24 तासात 349 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. तर दुसरीकडे 34,000 रुग्ण कोरोनामुक्त देखील झालेले आहेत. आजच्या वर्षातलीच नाही तर आतापर्यंतची ही सगळ्यात जास्त रुग्णवाढ म्हणायला हवी. राज्यात आतापर्यंत इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढलेले नाहीयेत. 63,294 रुग्ण वाढलेत आणि मृत्यूदर देखील राज्यातला मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. आणि त्यामुळे आता संपूर्ण राज्याची चिंता वाढली आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. कोरोनाला आळा घालायचा असेल तर लसीकरण हा पर्याय आहे. पण पटापट लस मिळणार कशी आणि लसीकरण होणार कसं, हा देशातला सगळ्यात मोठा प्रश्न. त्यासाठीच आता भारतात 3ऱ्या लसीची तयारी सुरू झाली आहे. कुठे आहे ही 3री लस आणि कुठली आहे ही 3री लस, बघूयात. भारतात लवकरच येणार 3री लस. कोवॅक्सिन, कोविशिल्ड नंतर नवी लस. जॉन्सन अँड जॉन्सनची लस येणार. अमेरिकेतील प्रसिद्ध कंपनी जॉन्सन लवकरच भारतात कोरोना लसीच्या ट्रायल सुरू करणार आहे. या ट्रायल संदर्भातल्या विविध परवानग्या घेण्याचं काम सुरू आहे. सध्या जॉन्सन अँड जॉन्सनच्या लसीची ब्रिजिंग ट्रायल म्हणजेच साधारणपणे 1000 जणांवर या लसीचा प्रयोग करण्याचं काम सुरू आहे.
जॉन्सन अँड जॉन्सनच्या लसीच्या चाचण्या सुरू झाल्या की लसीकरणाला आणखी वेग येईल अशी अपेक्षा आहे. जॉन्सन अँड जॉन्सनने तयार केलेली लस ही सिंगल डोस लस असणार आहे. जॉन्सन अँड जॉन्सनचं जे वॅक्सिन आहे त्याचा एकच डोस पुरेसा होईल असं त्यांचं म्हणणं आहे. आणि ही जी ट्रायल झाली अमेरिकेमधली ती सिंगल डोसची झाली आहे. त्याच्यामुळे 72% किंवा 75% हे जे दिसतं ते सिंगल डोसची एफिकसी आहे असं दिसतंय. भारतामध्ये आपल्याकडे सध्या 2 वॅक्सिन्स आहेत. त्याच्या व्यतिरिक्त आणखीन एक जर वॅक्सिन उपलब्ध झालं वेळेत तर त्याचा आपल्याला उपयोग होऊ शकेल. सध्या भारतात भारत बायोटेकची कोवॅक्सिन आणि सिरमच्या कोविशिल्डची लस दिली जाते. पण भारताच्या लोकसंख्येपुढे या लसींचं उत्पादन कमी पडतंय. जॉन्सन अँड जॉन्सनची लस आली तर लसीकरणाला वेग येऊन कोरोनावर निर्बंध आणणं सोपं जाईल. जॉन्सन अँड जॉन्सन बरोबर रशियाची स्पुटनिक व्ही आणि कॅडिला लसीच्या चाचण्याही भारतात लवकरच होण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास, मुंबई. बघूयात पुढची बातमी. भारत आणि चीनमधील तणाव कमी व्हावा यासाठी दोन्ही देशांमध्ये सैन्य स्तरावरती सातत्यानं चर्चा सुरू आहे. शांततापूर्ण चर्चेतून चीन माघार घेतोय असं वाटत असताना चीननं पुन्हा एकदा आपलं खरं रूप दाखवून दिलंय. लडाखमध्ये चीनची वळवळ सुरूच. गोग्रा आणि हॉट स्प्रिंग्स मधून मागे हटण्यास नकार. चीनची दुटप्पी भूमिका उघड. भारत चीन सीमेवर पँगॉंग लेक परिसरातून दोन्ही सैन्यानं माघार घेतल्यानंतर शांतता प्रस्थापित होईल असं वाटत असतानाच चीननं पुन्हा एकदा डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. लडाखमधल्या गोग्रा आणि हॉट स्प्रिंग्स मधून मागे हटण्यास चीननं नकार दिलाय. सैन्य माघारी घेण्याच्या मुद्द्यावरून दोन्ही देशांमध्ये चर्चेची 11वी फेरी पार पडली. तब्बल 13 तास चर्चा झाल्यानंतर देखील चीननं आपली आडमुठेपणाची भूमिका कायम ठेवली आहे. आपण लष्करी ताकद वापरू शकतो, त्याकरता देशांनी एकत्रित जर आलं तर त्याकरता आपण हे करू शकतो, परंतु देशाला त्याकरता एकत्रित यावं लागेल. 20 फेब्रुवारीला झालेल्या चर्चेनंतर पँगॉंग लेक परिसरातून चीननं सैन्य मागे घेतलं खरं, पण गोग्रातून चीन माघार घ्यायला तयार नाही. गोग्रा आणि हॉट स्प्रिंग्स हे दोन्ही भाग भारत आणि चीनच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचे आहेत. या भागातून चीन आपल्या सैन्याला मोठ्या प्रमाणात रसद पुरवतो. त्यामुळेच इथून माघार घेण्यास चीननं नकार दिलाय. यातून एकीकडे शांततेसाठी चर्चा करायची आणि दुसरीकडे आपलं सामर्थ्य वाढवत राहायचं, ही चीनची दुटप्पी भूमिका पुन्हा एकदा उघड झाली आहे. पुण्याहून किरण ताजणेसह ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. एरवी जंगलात नक्षलवाद्यांविरोधात पाय रोवून उभे ठाकलेल्या गडचिरोली पोलिसांचा एक संवेदनशील चेहरा दर्शवणारी घटना पुढे आली आहे. पोलिसांनी 29 मार्चला खोब्रा मेंढा चकमकीत 5 मोठ्या नक्षलांना टिपलं. यावेळी नक्षलवाद्यांनी आपल्या काही साथीदारांना जखमी अवस्थेत सोडून पळ काढल्याचं पुढे आलं होतं. टिपागड दलमचा उपकमांडर किशोर कवडो याला शोधण्यात पोलिसांना यश आलंय. कटेजरी गावात पायाला गोळी लागलेल्या अवस्थेत किशोर कवडो हा लपला होता. पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं. कवडो याच्यावरती 16 लाखांचं बक्षीस होतं. चकमकच्या नंतर जेव्हा त्याचे दलम त्याला सोडून निघून गेले होते, त्याच्यानंतर तो स्वतःहून काही लोकांच्या मदतीने जंगल परिसर फिरत होता आणि कटेजरीला पोहोचलेला आहे. ही माहिती मिळाल्यानंतर आमच्या कटेजरीच्या पोस्ट पार्टीनी त्या गावाचा सर्च घेतलं आणि त्यानंतर आम्हाला तो किशोर कावडो जो DVC आहे तो त्या ठिकाणी आढळून आला. सह्याद्रीची उंची म्हणजे